want oxygen. याचा पुनर्विचार व्हायला पाहिजे. Don't want car shed, we want trees. हमें बचपन में एक बात सिखाई गई थी कि पेड़ लगाओ जीवन बचाओ, पर अब ये बात प्रशासन द्वारा ही झुठलाई जा रही है, क्योंकि हरियाली नष्ट कर विकास की ओर प्रशासन कदम बढ़ाता हुआ दिखाई दे रहा है। और ऐसा क्यों कहना पड़ रहा है, इसका जीता जागता उदाहरण है उत्तन में बनने वाला मेट्रो कार शेड। मीरा भाईंदर में बसा उत्तन इलाका, जिसकी अपनी खुद की एक अलग पहचान है, जिसके एक तरफ समंदर की सुंदरता है तो दूसरी ओर हरियाली की चादर ओढ़ा उत्तन शायद अब विकास की आड़ में नष्ट हो जाएगा। आप सभी को पता होगा कि मीरा भाईंदर में आने वाले मेट्रो की कार शेड उत्तन के डोंगरी इलाके में बनने जा रही है और उसके लिए किस प्रकार से हजारों पेड़ काटे जा रहे हैं। महानगर पालिका की तरफ से कार शेड के विकास के लिए जो पेड़ काटे गए उसमें भी धोखाधड़ी दिखाई दी, जिसके खिलाफ स्थानीय नागरिक तथा पर्यावरण प्रेमी या फिर कह लीजिए पर्यावरण के रक्षणकर्ता आवाज उठाते हुए दिखाई दिए। MB लाइव ने सबसे पहले आपको इस परियोजना की सच्चाई से रूबरू करवाया था, साथ ही किस प्रकार से कारशेड के लिए हरियाली को बेरहमी से काटा जा रहा है और कैसे पेड़ काटने की प्रक्रिया में प्रशासन की ओर से अनियमितता और धोखाधड़ी की जा रही है, इन सारी बातों से रूबरू करवाया था। प्रशासन की ये जिम्मेदारी है कि हरियाली बचाए, न कि विकास की आड़ में उसे नष्ट किया जाए। कारशेड के विरोध में लाखों नागरिकों द्वारा भी विरोध जताया गया है और इस संबंध में पर्यावरण प्रेमी धीरज परब और स्थानीय नागरिकों ने उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे से मुलाकात कर मेट्रो कारशेड के लिए अपना स्पष्ट विरोध जताया था। साथ ही इस विषय को लेकर ओड़ा माजीवाड़ा विधायक तथा महाराष्ट्र राज्य परिवहन मंत्री प्रताप सरनाईक से मिलकर इस विषय पर चर्चा कर समाधानकारक निदान देने का वादा खुद मंत्री सरनाईक द्वारा दिया गया। डोंगरी की इसी हरियाली बचाने की मुहिम को लेकर सारे उत्तनवासी तथा पर्यावरण प्रेमी संस्थाएं और पर्यावरण के रक्षणकर्ता डोंगरी इलाके में उपस्थित हुए। इस मुहिम में न सिर्फ संस्थाएं और स्थानीय शामिल हुए थे, बल्कि शहीद मेजर कौस्तुभ राणे की माता जी उपस्थित थी, जो अपने बेटे की तरह अब पेड़ों की रक्षा के लिए इस जंग में शामिल हो चुकी है। स्थानीय नागरिक तथा पर्यावरण प्रेमियों का इस विषय को लेकर क्या कुछ कहना है, आइए सुनते हैं। आम्ही ह्या संदर्भात इकडचे सर्व ग्रामस्थ, इकडच्या वेगवेगळ्या शेतकरी संस्था, मच्छीमार संघटना असतील, शहरातल्या आणि इकडच्या वेगवेगळ्या सामाजिक संघटना यांची निवेदनं, त्याशिवाय शहरातील 21,000 पेक्षा जास्त नागरिकांची वृक्षतोडीला विरोध असणारी सह्यांची निवेदनं ही सगळी घेऊन आम्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना प्रत्यक्ष भेटलो होतो आणि त्याच्यावरती त्यांनी तात्काळ MMRDAचे आयुक्त यांना फोन करून ह्याबाबत कार्यवाहीचे निर्देश दिले होते आणि आमच्या तक्रारी आणि निवेदनाच्या अनुषंगाने त्यांनी दुसऱ्या दिवशी लगेच अतिरिक्त आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे बैठक लावली होती। त्याच्यानंतर त्याच दिवशी आम्ही महापालिकेचे आयुक्त राधा विनोद शर्मा साहेब यांना भेटलो। त्यांना ही सगळी वस्तुस्थिती, निवेदनांवरती काय झालं, उपमुख्यमंत्र्यांनी काय हे केलं, MMRDच्या बैठकीत काय झालं, त्याशिवाय आम्ही त्यांना गुगल अर्थचा सॅटेलाइट इमेज एक दाखवलं की बाबा इकडे तुम्हाला प्रत्यक्षात काम सुरू करायला अजून खूप वेळ आहे, कारण तुम्ही सुभाषचंद्र बोस मैदानाच्या इकडून तुमचं शेवटचं स्टेशन आहे, तिकडून इथपर्यंत यायला तुम्हाला रस्त्यापासून, जमीन ॲक्वायरपासून, कांदळवनाची हरकत, हायकोर्टात क्लिअरन्स, हे सगळ्या गोष्टी घेण्यापासून तुम्हाला अजून खूप वेळ आहे। मग तुम्ही इकडे एवढी वृक्षतोड करायची तुमची घाई कशाला करताय? त्यामुळे आमची जी अपीलं दिलेली आहेत, आमचे निवेदनं जी दिलेली आहेत, त्याच्यावरती तुम्ही स्थगिती द्या जोपर्यंत तो निर्णय होत नाही। परंतु त्यानंतर देखील वृक्षतोड सुरू झाली। त्या संदर्भात परत आम्ही दुसऱ्या दिवशी तक्रारी आम्ही पिंपळे मॅडम असतील, बांगर साहेब असतील, ह्यांना सगळ्यांना परत केल्यानंतर पालिकेचे इकडे उद्यान विभागाचे अधीक्षक हितेश राठोड हे आले स्वतः इकडे जागेवरती। त्यांनी येऊन त्यांना वृक्षतोड थांबवण्यास सांगितली। त्याच्यानंतर ग्रामस्थांचं इकडे आम्ही स्थळपाहणी केली, कारण आम्ही त्यांना ही तक्रार केली होती की या ठिकाणी 1 नंबर टाकून त्याऐवजी 2 ते 3 झाडं तोडलेली आहेत, हे ठिकठिकाणी सर्रास केलेलं आहे। म्हणजे ही बेकायदेशीर वृक्षतोड MMRD आणि त्यांच्या ठेकेदारांनी चालवली आहे। म्हणजे जी झाडं 20-25 वर्षापूर्वीची आहेत त्या झाडांना 4 ते 5 वर्ष एवढं टाकून, म्हणजे त्यांना जास्त झाडं लावावी लागू नयेत, त्या अनुषंगाने त्यांनी हे कारस्थान केलेलं आहे। हे आम्ही त्यांच्या निदर्शनास आणून दिलं। तर इवन इकडे ह्यांनी जो कच्चा रस्ता, जो डोंगर फोडून केलेला आहे, तो डोंगर फोडून करताना त्यांनी झाडं पण तोडलेली आहेत। तर ती बेकायदा झाडं तोडली, ते पण आम्ही त्यांना मॅप दाखवले। ते त्यांना आम्ही सगळे मॅप आम्ही त्यांना दिले। आम्ही फोटो सकटच्या लेखी तक्रारी पोलिसांपासून शासनापर्यंत सगळीकडे केलेले आहेत, पण त्याच्यावरती देखील त्यांनी अजून आम्हाला जो अहवाल आणि पंचनामा करून रिपोर्ट आहे तो अजून आम्हाला पालिका अजून देत नाही। काल
परिवहन मंत्री प्रताप सरनाईकजी यांच्याबरोबर संपूर्ण आपले शहीद मेजर कौस्तुभ राणे यांच्या आई आहेत ज्योतिताई राणे, आमच्या आई आहेत त्या, आणि त्या सुरुवातीपासून ह्या वृक्षतोडीच्या मोहिमेत त्या सुरुवातीपासून सक्रिय आहेत. तुमच्या माहितीसाठी सांगतो की त्यांनी स्वतः त्यावेळेस देखील व्यक्तिगत तक्रार केलेली आहे, हरकत घेतलेली आहे. त्यांच्या निर्धार प्रतिष्ठानच्या वतीने त्यांनी हरकत घेतलेली आहे. याशिवाय त्यांनी अनेक नागरिकांच्या सह्या गोळा करून सुद्धा आपल्या सगळ्यांना ग्रामस्थांना आपल्याला त्यांनी दिलेल्या आहेत. तर त्यांचं त्या स्वतः होत्या, सगळं शिष्टमंडळ गावातली सगळी प्रमुख लोक होती. त्यावेळेस देखील त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे मंत्री महोदयांनी की बाबा 12,400 झाडं तोडून तिकडे हा पर्याय आम्हाला सुद्धा मान्य नाही, आणि हे जे चुकीची झाडं बेकायदा तोडली गेली त्या संदर्भात सुद्धा आम्ही त्यांना ते सगळं दाखवल्यानंतर त्यांनी तात्काळ आयुक्तांना सांगितलं की तुम्ही ह्याच्यावरती तात्काळ कारवाई करा म्हणून, हे गंभीर्याने घ्या. सर्वात प्रथम म्हणजे इथे आल्यावर इथली ही निसर्ग संपदा पाहून मन खूप भारावून घेतलं, आणि ह्या सगळ्या गावकऱ्यांना भेटल्यावर हा जो निर्णय आहे की इथलं जंगल तोडायचं आणि इथे कारशेडसाठी सिमेंटचं जंगल उभारायचं असंच म्हणायला लागेल ना, सिमेंटचं जंगल उभारलं जाईल, आणि मग त्याच्यानंतर पुढे त्याच्या अनुषंगाने येणारे इतर सगळे दुष्परिणाम हे या गावकऱ्यांशी बोलल्यावर लक्षात आले, आणि असं खूप वाईट वाटलं. आणि सगळ्यात प्रथम मनात विचार आला की ही जी छोटी छोटी मुलं आहेत ह्या भावी पिढीला आपण काय देणार आहोत. पहा, माझ्या हातात एक औषधी वनस्पती आहे, तर अशा इथे अनेक प्रकारच्या औषधी वनस्पती आहेत, तर त्यांचं जतन करणं, संवर्धन करणं हे खरं तर आपलं काम आहे. पण इथे आलं बघितलं तर झाडं तोडलेली आहेत. चारोळीसारखी, आज चारोळी बाजारात किती महाग मिळते, आणि इथे इतकी विनासायास उपलब्ध आहे ती, म्हणजे गावकऱ्यांना त्याच्यातून रोजगार मिळू शकतो. आणि अशी झाडं तोडून जर आपण काही नुकसानकारक घडत असेल तर ही गोष्ट फार वाईट आहे. म्हणजे जैवविविधता अनेक आहे, विविध प्रकारचे प्राणी आहेत. तर खरंच या निर्णयाचा पुनर्विचार व्हायला पाहिजे. आमची विनंती आहे की शासनाने आमच्या या विनंत्यांना थोडंसं लक्ष द्यावं. आमच्या ह्या विनंत्या त्यांनी कशा हाताळता येईल याचा विचार जरूर करावा, आणि आमची ही संपत्ती आम्हाला परत द्या. आम्ही गावामध्ये राहतो, निसर्गरम्य वातावरणात राहतो, आमच्याकडे कोणतेही फ्लॅट्स नाही आहेत राहण्यासाठी. शेवटी आम्हाला निसर्गाचाच आधार आहे, आणि आमची प्रशासनाला हात जोडून विनंती आहे, जे काही लढे आम्ही आजपर्यंत दिलेली आहेत, प्रशासनाला निवेदनं दिलेली आहेत, निवेदनावर प्रशासन नक्की विचार करेल. एवढ्या या गोष्टीतून, एवढ्या या दुःखातून आमचा विश्वास प्रशासनावर आहे की आम्हाला तुम्ही लवकरात लवकर चांगला पर्याय देणार, हीच आमच्या सर्व गावकऱ्यांच्या वतीने विनंती. एकीकडे नगरपालिका सांगते की झाडे वाचवा, झाडे लावा, मग ही दुसरीकडे हे देवाने निर्माण केलेले निसर्ग सर्व नष्ट करून कारशेड हाणं गरजेचं आहे का? जर या कारशेडला अपवाद जागा असतील तर इथे कारशेड हाणं का गरजेचं आहे? या ठिकाणी या निसर्ग सौंदर्याला चिटकून अनेक प्रोजेक्ट दुसरे करता येऊ शकतात. कारशेड हाणण्याची काय गरज नाही. विकास झाला पाहिजे, पण विकासाच्या नावाखाली जर नुकसान होत असेल तर ह्या विकास आम्हाला नकोच आहे, आणि हे कारशेड तर आम्हाला नकोच आहे. वृक्षतोड म्हणजे ही एक अन्यायकारक बाब आहे, आणि वृक्ष तोडणं म्हणजे हे माणसाचा खून केल्यासारखा प्रकार आहे, आणि हा इकडची स्थानिक लोक कधी सहन करणार नाही. सरकारने आणि प्रशासनाने योग्य वेळी जागृत व्हावं आणि हा निर्णय पूर्णपणे रद्द करावा. कायदेशीर जे आता त्यांना आम्ही प्रशासनाला सगळं सांगून बघितलं, तोंडी सांगून बघितलं, लेखी सांगून बघितलं, ते कोणी अधिकारी किंवा जे राजकीय पुढारी आहेत ते आमचं काही ऐकायला तयार नाही या मनस्थितीत आहेत. आमचा याच्या पुढे आंदोलन, फार मोठं एक आंदोलन असं करण्याचा आमचा विचार आहे, किंवा तेव्हाच प्रशासनाला जाग येईल असं आम्हाला तरी वाटतंय. तर पुढची दिशा आमचे शिष्टमंडळ किंवा जे वरिष्ठ नेते मंडळी आहेत किंवा गावातले जे पुढारी आहेत ते ठरवतील. जैसे कि आपने सुना, विकास की आड़ में हो रहे इस विनाश को स्थानीय नागरिकों तथा पर्यावरण प्रेमी संस्थाओं द्वारा साफ सीधे तौर पर विरोध जताया जा रहा है. उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तथा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक द्वारा जांच के आदेश भी दिए जा चुके हैं. उत्तन की मिट्टी, उसकी हवा, उसकी खुशबू क्या वाकई में मेट्रो कारशेड के विकास के लिए मिटा देना जरूरी है? ये सिर्फ एक इलाका नहीं बल्कि आने वाली पीढ़ी का भविष्य भी है.
अब सवाल है कि क्या प्रशासन हरियाली को बचाने के लिए मेट्रो कारशेड के इस फैसले का पुनर्विचार करेगी, या फिर हम एक और हरा भरा जंगल खो देंगे और पा लेंगे एक कंक्रीट का जंगल। मेट्रो कारशेड को लेकर हो रहे इस विरोध के बारे में आपकी क्या राय है, कमेंट कर जरूर बताएं और ऐसे ही खबरों के लिए जुड़े रहिए MB लाइव के साथ।